जो आमच्या वांगडा आमच्या दुखात असलो आणि आमचे दुःख असले जेन्ना गैर मानले कारगिल झूज जाले तेन्ना आमचो कॅन्डिडेट झुजात असलो जेन्ना डबल ट्रॅकिंगाक लागून आमी झगडटाले तेन्ना कॅप्टन थंय असलो जेन्ना जेन्ना गोंयचेर आघात आयला तेन्ना कॅप्टन असलो जेन्ना मादेईचे उदकाचो प्रॉब्लेम जालो कॅप्टन सगळ्यान फुडें रावलो आमी कॅप्टनान आमकां कॅप्टनाची वळख करूंक नाका कित्याक कॅप्टनान कितें केलां हिज वर्क स्पीक्स फॉर हिमसेल्फ कॅप्टनाक वचपाक जाय आमची मिटींग चालू उरतली आतां म्हाका कॅप्टन भिराटो लागीं दोन उतरां उलोवंक Mrs. Frida Disa, सरपंच ऑफ नोवे, आमचे सगळे सरपंच पंचीस ऑफ वेर्ना, नागवा, लवतुली, एक सरपंचीस पंचीस आणि म्हाका दिसता आणि हांव विसरलो म्हजो आमी साउथ गोवा डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट बाब सावियो डिसिल्वा, डॉक्टर मारियान आणि कोणाची नांवां चुकला जाल्यार म्हाका माफ करा मातशी. Also my good friend Bob Crescent, Baraburi Ami Koidi, Ami, we are brother in alleged criminals as for this government, and it's all like Dunga, Nueche constituency lokan, Yokar, Deo Baro this Deo, and Poilas water Deo Bare Korumunda, Tumcho is time Kadun, or time Ranpacho Konan Kama was Pacho. तुम्ही टाइम काढून हांगा आयल्यात पूण चोडांनी चोड देव बरें करूं म्हणटा प्लीज बेर विथ मी ताळो पडला आख्खे गोंयभर आमी भोंवता आनी म्हाका दिसता इन दॅट हो एन्जुसी तशें आमचे जावं दोतोर जावं सगळे उलयल्या ते आनी आमचो कॉम्पेरर बरेकान कॉम्पेरर ही रियली कितें म्हणटा तो भितरल्यान उजो पेटयता उलयतना मिस्टर मायकल पळय ताणें म्हणा हांव नेवीन आहलो टुडे आय एम फायटींग दीस वॉर ताजे पळय उलोवच्या पयलीं ताजे मातसो एक बॅकग्रावंड दिता हांव जेन्ना फार्मागुडी इंजिनियरींग करतालो बारीक आयकोया हाव अ पर्सन इज ब्रॉट what is written in his destiny ते आयज तुमकां सांगता आमचे नोसिपान कितें बरयल्लें आहा पळय तें देवाचे कितें प्लॅन आहा ते आमकां खबर आसना सो हांव म्हजो फायनल सेमेस्टर आहलो हांव एक इंडियेचो नॅशनल प्लेयर बॅडमिंटन नॅशनल प्लेयर आनी एक फावट हांव नॅशनल जावन परतो आयलो आनी म्हजी मामी ती सोंपली आतां तिने सांगले पेपरार आयला तुज्यो एग्जामीच्यो डेट्स पब्लिश केल्या तूं वच कॉलेजीन आनी तुज्यो डेट्स पळय म्हण सो हांव कॉलेजीन गेलो 3:30 4 सांजचो पावलो फार्मागुडी आनी कॉलेजीन सगळे आमचे स्टुडंट्स भरलेले हांवें तांकां विचारलें आनी गर्दी कित्याक इतली ते म्हणपाक लागले कोण नेवीचे ऑफिसर आयल्या इंटरव्यू कॅम्पस इंटरव्यू तुवें वच हांवें म्हणलें शे हे मिलिटरी आमकां न्ही बिकॉज म्हजे तकले नासले म्हजे व्हडले भाव आमी 3 जाण भाव हांव धाकटो दोगूय भाव गल्फाक आहले दे आर ऑल्सो इंजिनियर सो फॉर मी एक नॅचरल हें जालें हांव म्हजें शिक्षण करून हांवूय गल्फाक येतलो म्हाकाय जोडपाक आशिल्लें 21 years old big dreams सो एकल्या फ्रेंडान सांगलें म्हाका मागीर उलयता थंयसर म्हणजे ते कॅम्पसान बाबा आतां आमचे इंजिनियर जातले आमी इंटरव्यू दिवपाक जाय जस्ट गो एंड गिव एन इंटरव्यू एक्सपिरियन्स मेळटले कसो इंटरव्यू जाता पळय तो सो हांव फायनली गेलो इंटरव्यूक आनी जेन्ना हांवें नॉक केलें ते नेवी ऑफिसरान सांगलें यो म्हूण आनी कितें जाय आय सेड सर आय वॉन्ट टू आन्सर द इंटरव्यू ताणें सांगलें आय एम व्हेरी सॉरी 5 वाजता जाली म्हणपाक लागलो 5 आमी 9 स्टार्ट केलें तूं आतां येताय
So I said, no problem. दार बंद केलें आनी आयलो. हांव गेल्लो कित्याक म्हजे दुसरे क्लासमेट आसले ताणें सांगलें ती बट ते नेव्ही ऑफिसरान सांगलें टायम जालो म्हणून. सो हांव आयलो नोटीस बोर्डार पळोवपाक लागलो एग्जाम डेट्स. तेन्ना कोण म्हणपाक लागलो अरे ते तुका सोदतात नेव्ही ऑफिसर. आनी तो आयलो एकलो सिनियर नेव्हल ऑफिसर. म्हाका म्हणपाक लागलो यू वर द वन हू हॅड कम. हांवें म्हणलें येस सर. तो म्हणपाक लागलो यू आर व्हेरी लकी. आमी जेन्ना टॅली केलें 199 स्टुडंट्स हॅव आन्सर्ड. We want to make it 200. Come. Why? Roshiman कितें बरयल्लें आहा पळय तें. So I go for the interview. Now Santosh ताणें म्हणटालें, what is happening in India about political views of yours? What do you have to say? I said, Mandal Commission problems are going on. VP Singh resign जावचोच पडटलें म्हणलें. हें चलना तें सारकें न्ही. आनी 2-3 क्वेश्चनां विचारले आनी काबार जालें. Next day the headline was VP Singh resigns. So the naval officer सोदताले वो हुई हा भुरगो काय म्हूण. आनी म्हाका ताणें आपयलो आनी एक इंटरव्यू केलो. एंड नोशिबान आसले भाशेन आय वॉज देयर इन द नेव्ही. कसले खुबशे इन्सिडेंट जाले नेव्ही. आय हॅड द ऑपॉर्च्युनिटी. हांव म्हणना आय हॅड द ऑपॉर्च्युनिटी to fight for my country during the 1999 Kargil war. म्हणजे ल्हानशे भुरगे आसले 6 म्हयन्याचे तांकां सोडून गेल्लो. मे बी देवाच्या प्लॅनान आसलें की हाका हाडटलो. पण ते 2004 जेन्ना हांव अंडमान निकोबार आसलो पोर्ट ब्लेअर क्रिसमसाचे दुसऱ्या दिसा 26 तारखेर डिसेंबराचे देर वॉज सुनामी. 18,000 लोक मेले. देवान आमकां वाटायली. आयज तुमच्या फुडल्यान ना. मे बी देवाचे प्लॅन आसले की कितें तरी कितें तें समजना आसलें. आनी जेन्ना हांव फक्त गोंय ट्रान्सफरार आयलो हांवें चिंतलें म्हजी खूब वर्सां जाल्यार हांव एविएशनान आसलो फायटर एअरक्राफ्ट. सो आय वॉन्टेड टू लीव वॉन्टेड टू गो टू दॅट ड्रीम गल्फ. 26 वर्सां जालीं नेव्ही सोडली. आय गॉट अ जॉब इन UAE. ते तर तुमकां सांगीत पगार कितलो आसलो तो म्हाका दिसता तुमी म्हणटले गो पिसो. When I converted the dirhams into rupees, it was crossing 20 lakhs a month. For a person from military background getting so much money was a dream come true. आनी तेन्ना वचले कितें कायदे आयले गोंयांत जेन्ना वचपाचो आसलो. हांगा म्हजो आमी घालपाक जयेश शेणगांवकर म्हणून ताणें एक मिटींग थारायली सडा एका टेम्पलाच्या कंपाउंडार. आनी आमी 8 जाण आसले. आनी थंय एक एक्टिविस्ट अभिजीत प्रभुदेसाय म्हणटा तो आनी रुपेश शिकरे ताणें प्रेजेंटेशन दिलें. गोंयचें कशें निसर्गन जावपाचें आहा पळय तें. गोंय काबार जावपाचें. आमी आयकलें घरा येयलो आनी आय टोल्ड माय वायफ की जोडून हांव पत्तो येतलो. आमचें गोंय अशें उरतलें काय. म्हजो डॅडी हा 92 years old. At that time he was about 85. तो म्हणपाक असले भानगडेर पडनाका. आमी खूब राजकारण पळयलां. तुका फामिला तूं भायर वच. नेव्ही सोडना भायर वचपाक सेकंड करियर. आनी हांवें सांगलें डॅडी भितरल्यान जायना. somebody has to fight. The people in power are compromised. आनी अशें करून आमी एक गोंयचो आवाज म्हणून संघटन घडोवन हाडलें. कित्याक तेन्ना ऑपोजिशन पार्टी तेन्नाय काँग्रेस आसली. ऑपोजिशन पार्टी इज सपोज टू बी द वॉयस ऑफ द पीपल. आनी गोंयांत कोंकणीन आमी म्हणटा गोंयचो आवाज. सो आमी तें नांव घेतलें आमी गोंयचो आवाज जातले. जे आमी सगळीं आयज जावन आसा गोंयचो आवाज. हो गोंयचो आवाज जेन्ना हांव इलेक्शनाक रावना काँग्रेस पार्टयेन आनी इंडिया अलायन्सान म्हाका जेन्ना एक तिकीट दिल्या ती म्हाका दिवना तिकीट. हे गोंयच्या आवाजाक सगळ्यांक दिल्या ती हो पार्लमेंटान पावपाक लागली. खुबशे मुद्दे आहा. जेन्ना इनिशियली आय गॉट इनटू द मुवमेंट गोंयचो आवाज हांव चिंतपाक लागलो काय बरें आमचें गोंय सोबीत सुंदर गोंय. ल्हान आसतना आमची आवय बापूय आमकां तियात्राक व्हरताली. तेन्ना ती हॉलान आसली माटो आसताले. रातचे 10 पियाक स्टार्ट जातालो.
आणि तेन्ना थिएटरांनी आमचे आल्फ्रेड रोज, एम बॉयर, जासी दुवाश, लोना, बाब पीटर, अजून नाव येता म्हाका दी, ऑफेलिया, आंतोनेट, ही सगळी कातारां करताली. गोंयचे आमचे तेन्ना सोबीत सुंदर गोंय आहा ते आमकां सांगताली. ल्हान भुरगो आहलो 8-9 वर्साचो, कधी कांतारां ती उतरां आयज पासून तकलेन उरली. आयज तर पळयत जाल्यार आमचे हे सोबीत सुंदर गोंयचे हिंदीन एक व्हडली बुरी नजर म्हणजे इंग्लिशीन इवल आय म्हणटा पळय, तो एक दिल्ली वालाचो इवल आय पडलेलो आहा गोंयकारांच्या गोंयच्या शाराचेर. सगळ्यांक गोंयचो स्लायस जाय म्हणटा पळय ती आपणाकूय जमीन जाय. गोंया धाकटुलें शार, तुमी जर मॅप पळयशात जाल्यार एक डॉट मॅपाचेर. ते डॉटार तर सगळे हे आयले दिल्ली पाटी ब्लॅक मनी घेवन जमनी वेल्यो जाल्यार आमची फुडली पिळगी, आमची भुरगीं हूंय वेतली. पण टायम ऑलरेडी आयलो आहा, कित्याक थोडी जमीन उरल्या ती आमचे कडेन घडना. हे सोबीत सुंदर गोंय तुम्ही तर बारीक पळयशात, पवित्र पुस्तकान बरयल्ले आहा. शेतां, आमची भाटां, दोंगर, आमचे न्हंयो ह्यो आमकांय दिल्या देवान. आमकां दोंगर दिल्ले आहा, आमचे दोंगर खातोतात. हो दोंगर म्हणजे कितें? आमचे पळय चिरे काडटात घरां बांदपाक, तो चिरो ते दोंगरांतल्यान येता. आमचो चिरो पळय हा लॅटरायट, तो उदक एब्सॉर्ब करता. 4 म्हयने जेन्ना पावस पडटा तो 4 म्हयने तो उदक ओडून काडटा आनी मागीर फुडले 8 म्हयने आमच्या बांयांनी, आमची तुय्यान तातूंत उदक दिता. देवान हो प्लॅन केल्लो आहा. हो दोंगर आहा ती आमची टँक. ही टँक कातून उडयला, पूण हांगासरलो MLA प्लास्टिकीच्यो टँकी दितात. आमकां त्यो टँकी नाका, देवान दिल्ल्यो टँकी आमची सांबाळा. दुसरे म्हळ्यार एक कायदे काडटात सरकार. एवरी असेंब्ली आतां 39A म्हूण काडला. ताचे पयलीं 17(2), ताचे पयलीं 16(B) असले कायदे काडून काडून कितें कायदे? सेम कायदे आमी एक म्हणणी आहा, ओल्ड वाइन इन न्यू बॉटल म्हणटा पळय ते. नंबर चेंज करतात, मातशी उतरां चेंज करतात. द ओन्ली रिजन एंड एम इज आमची ही जमनी, ही शेतां आहात ती खनवट करून भायल्या लोकांक विकतात. तुमकां तो दिवपाक जाय, आमच्या लोकांक दियात, आमच्या भुरग्यांक दियात. हूंय वेतली आमची भुरगीं. आयज तो गेटेड कम्युनिटीज म्हण आहा, गेटी आहात. आयज गोंयकारांक आमकां भितर वचोंक मेळना आमच्या गोंयांत. सो हे सगळे जर आमचे गेले, आमची गिरेस्तकाय केली जाल्यार आमी हूंय वेतले. केन्ना पयर हांवें म्हजें नॉमिनेशन फॉर्म भरलें. आमच्या एक मिडियाच्या भावान, एका रिपोर्टरान गोंयकार सारको गोंय मोगी क्वेश्चन विचारले, तुवें तुजे एसेट्स कितले बरयल्या? कित्याक आमची पळय ऑपोनेंट आहा तेणे एसेट्स बरयल्या 1,1283 crores. तुजे कितले एसेट्स आहा? हांवें म्हळें म्हजे एसेट्स कोण? म्हजी गिरेस्तकाय तर बरोवपाक गेलो जागो नाहलो. म्हजी गिरेस्तकाय म्हळें टॅक्सी ड्रायव्हर, हे आमचे गोंयकार, ते पिडापीड दिता हो सरकार, आमचे नुस्तेकार, आमचे टॅक्सीवाले, ही आमची गिरेस्तकाय. तातूंत जागो ना त्या फॉर्मान भरपाक. ही गिरेस्तकाय आमी लढाई करपाक इलेक्शनाक बसले. हातूंत हांव सिन्स हांव मिलिटरींतल्यान येता, आय एम अ सोल्जर. जेन्ना म्हाका प्रियंका गांधीन इंडक्ट केलो काँग्रेसान, तिणें एक उतर म्हळें, वन्स अ सोल्जर ऑलवेज अ सोल्जर. म्हणजे हांव तुमकां विचारूंक सोदतां, हांवें सगळें सोडलें. भायर वचपाचें सोडलें, जोडपाची एक स्वप्न आसलें तेंय सोडलें, आनी एज अ सोल्जर हांव फुडें सरलां. वायट धरनाका, तुमी तावयो मारल्यो, म्हाका तावयो मारून फुडें धाडटात, म्हजे बराबर येनात. यू हॅव टू बिकम अ सोल्जर. दिल्ली म्हाका एकलो धाडनाकात. दिस वॉइस, सगळ्यांचो वॉइस हॅव टू गो टू दिल्ली. वी हॅव टू फायट फॉर अचीवमेंट. आमी हे झूज मांडला पळय, डबल ट्रॅकिंगाक जावं खोल, जावं रोड एक्सपान्शन, जावं तामनार प्रोजेक्ट. तुमी
तुमकां तर हांव म्हणिना तुमी सड्यार यात आनी पळयात वास्को तुमी गुगल इमेज काडात गुगल मारात आनी सांगात इमेजीस ऑफ मर्मुगांव पोर्ट ऑथॉरिटी मर्मुगांव पोर्ट तुमकां दिसतलें सगलो कोळसो आहा तो हे तुमी चिंतात हांव कितें तुमकां एक कॉन्स्पिरसी सांगूंक सोदता सगळे कोळसो आहा 10 वर्सां पयलीं इनफॅक्ट 12 वर्सां पयलीं MPT was known for what? Exporting iron ore. Mining चालू झाली सगळ्या गोंयचे मीन तेन्ना मायनिंग आसलें पळय तो मिनांतलो ओर MPT येतालो बारची हाडटाले आनी थंयसर त्यो व्हडल्यो शिप्स येताले आपोट येताले तांचेर लोड करून भायर येताले करेक्ट आमचे कडेन एक डॉक्युमेंट आहा जेन्ना क्रेसेंट बाब आनी आमी बसुले तो डॉक्युमेंट सागर माला म्हूण स्टडी करताले तातूंत आमकां एक मेळ्ळें 2006 बरयल्लें आहलें की वी हॅव टू लूक ऑफ ऑल्टरनेटीव कार्गो म्हणजे आतां आयर्न ओर नाका आनी कितें पळोवपाक जाय हें ब्लॅक एंड व्हायट आहा आनी 2 वर्सां उपरांत तेन्नाचो ऑपोजिशन लिडर मनोहर पर्रीकार आवाज करपाक लागलो इलो आवाज मायनिंग स्कॅम 2012 आमचे पळय जमनी विकता आनी मायनिंग स्कॅम म्हणून लोकांनी ताका निवडून हाडलो ताणें म्हणे 35,000 करोडांचे स्कॅम आहा आयज पासून 12 वर्सां उपरांत 35 रुपया पासून तातूंतले येवन तो चीफ मिनिस्टर आसलो आयज पासून बीजेपी सरकारान ना तुमचे कडेन पावर आहा तुम्ही ते एक सरपंचाक सांकवाळच्या धमकी दितात बंदूक लायतात आनी ताका बीजेपीन वतात आनी तुमी बीजेपीन हारले तांकां धरात आनी सांगात कोण मायनिंग स्कॅमान हारलो पळय तो येस दे वॉज मायनिंग स्कॅम प्रूफ एंड एक्सपोज दीस पीपल दिगंबर कामत हारलो कित्याक उडय ताका ही वॉज द चीफ मिनिस्टर जेन्ना पर्रीकारान सांगले दे वॉज मायनिंग स्कॅम आयज तो तुमचे बराबर आहा वॉशिंग मशिनान घालो क्लीन जालो ते एक जालें जेन्ना इलेक्शन जावपाचें हांव 6 म्हयने पयलीं आमचो चीफ मिनिस्टर प्रॉमिस करता आपूण मायनिंग स्टार्ट करता म्हणून मायनिंग स्टार्ट करूंक जायना तुमकां तर मायनिंग स्टार्ट करपाक जाय वो कोळसो बंद करपाक जाय वो डबल ट्रॅकिंग बंद करपाक जाय जेन्ना कोळसो एमपीटींतलो काडटलो तेन्ना आयर्न येतलो दिस इज इन ब्लॅक एंड व्हायट वी हॅव प्रूव्ड इट इज अ सिंपल लॉजीक कित्याक एमपीटीन आनी जागो ना दुसरे आमचे जेन्ना लिबरेशन जालें 3 ऑक्युपेशन आसलीं एग्रीकल्चर टुरिजम आनी मायनिंग एग्रीकल्चर म्हणटा ते बिकॉज ऑफ लॅक ऑफ विजन ऑफ अ लिडर्स एट टायम जो सरकार चलयताले MGP हाचो तो सुदीन धावडीकर पळय स्पोक्स पर्सन जाला पळय तो आमच्या ऑपोनंटाचो तांची पार्टी जी मर्ज करूंक सोदताली ताणें एग्रीकल्चर काबार केलें मायनिंग बेड जालें उरला ते फकत टुरिजम फक्त हांव सांगता सोबीत सुंदर गोंय देवान दिल्लें ताका लागून टुरिस्ट येतात खुबश्यो फामिली फेलीस जाल्यो टुरिजमान धाकटे गाडे जावं वरांनी कोणानी टुरिस्टांक धरले कोणें टॅक्सी घेतल्यो मोटरसायकल पायलट जाले आनी अशें करून आपणाचे पोट चलयले फामिलीक वयर हाडले आयज ते दाबोलीम एअरपोर्ट बंद करूंक सोदतात दाबोलीम एअरपोर्ट इज द लायफ लायन of South Goa's tourism sector, even whole of Goa. As तो दाबोलीम एअरपोर्ट तुम्ही बंद करी आख्खो टुरिजम बिझनेस पळय हा साऊथ गोवा इन्क्लुडिंग पार्ट्स ऑफ नॉर्थ गोवा काबार जातलो काणकोण पासून लोकांक हुस्को जाल्लो आहा ते म्हणटा आमी गाडो चलयता कोण म्हणटा आपूण चाव विकता कोण मोटरसायकल पायलट आहा रीण काडून ते चलयता आपणाचे कित्याक सरकाराक जॉब दिवपाक ताकत ना तांच्याय पोटार खोट मागता दिस reflects Nazism policy. Nazism तेन्ना हिटलर आसलो पळय ताणें ज्यूजांक मारले 6 million 60 lakh ज्यूजांक मारले कित्याक ज्यूज वर कंट्रोलिंग द इकॉनॉमी सगळे फॅक्टरी हॉटेल बिझनेस ज्यूजांचे आसले आयज हो पळय सरकार आहा जो इकॉनॉमी कंट्रोल करता तांकां माय उडयता म्हणजे आमी जो लोक आहा आमचो आवाजच थंय पावचो ना दुसरे आयज तुम्ही वाचता आसतले
डेली पेपरार येता तुमची मर्डर जाली, इतले रेप जाले, इतले ड्रग एडिक्ट्स तांकां सेंटेन्स पडले. अक्रॉस इंडिया टुडे आमकां ह्या सरकारान एक बिल्लो दिल्लो आहा, वी आर द ड्रग कॅपिटल ऑफ इंडिया. आनी एक बिल्लो दिल्लो आहा, वी आर द मर्डर कॅपिटल ऑफ इंडिया. 2 महिने पयलीं तुमी आयकलां आसतलें, एक आवय ल्हान भुरग्याक हाडले, ताका मारले. शी इज अ बिग CEO ऑफ अ कंपनी. भुरग्यांक पासून मारपाक हांगा येतात. 3 दीस पयलीं वास्कोन 5 वर्सांचे भुरगे, 5 वर्सांचे ल्हान भुरगे ताका रेप केले आनी मर्डर केले. वी हॅव बिकम अ रेप कॅपिटल ऑफ इंडिया, मर्डर कॅपिटल ऑफ इंडिया. आधी आमी उलयताले आमचे गोंय इतले सेफ एक वस्तरी रातची 12 वरांचेर 1 वरांचेर एकली वचोंक शकता, इतले सेफ कोणूच हात लावचो. आयज दिसाचे मर्डर जाता. आयज तुम्ही पयला आसतले वो सरकारांतले मिनिस्टर, देर आर जॉब स्कॅम्स. PWD जावं, इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट जावं, सगळे डिपार्टमेंटात ब्रायब मागतात. 20 लाख, 30 लाख, 40 लाख. पुलिसान तर जाय, पुलीस सब इन्स्पेक्टर जावपाक जाय 60 lakhs. आवय बापूय, म्हाका दिसता हे तुमी सगळी एग्री जातल्यात. जेन्ना एक ल्हान भुरगें जल्मान येता, आवय बापूय सपनां चिंत्ता म्हाज्या भुरग्याक हांव बरें शिक्षण दितलो, भुरग्याक वयर काडटलो. आनी ते सपन पुरे करपाक दे सॅक्रिफायस. पयशे सांबाळटा, भुरग्याक शिक्षण दिता, रीण काडटा, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन. जेन्ना जॉबाचो टायम येता, ह्या मिनिस्टर पयशे मागता. वी हॅव बिकम एन अनएम्प्लॉयमेंट कॅपिटल ऑफ इंडिया. हे हांव सांगिना, प्रधानमंत्री मोदीन सांगला. that highest unemployment is in Goa. So आम्ही या सरकारान कितें केलां? आयज आमी तो आवाज काडूंक सोदता. एक म्हणटा तो आमचो आवाज बंद करता. तुम्ही एग्री जातात? तुमकां दिसता बीजेपीचो कॅन्डिडेट आपणाच्या सरकाराचेर आवाज उठयतलो कसो? इट्स अ वेस्ट ऑफ वोट. आनी हो जो MLA हा तुमचो वायट धरून नाका, सारको फुटी तो ताका आतां गमन आयना. नुवेचो लोक वर्रत, नुवेचो लोक वनस ताजे आयकना. आतां तो थोड्या लोकांक सांगता आरची वोट मार. म्हणजे डेस्परेट. ही हॅज बिकम अ मर्सनरी. मर्सनरी म्हणटा ते कोण? पयशे घेता, लोकांक मागता पयशे. तो सगळे पळय आपणाच्यो प्रॉपर्टी आहा त्यो सेक्युअर करता. आमचे कडेन सगळे डिटेल्स आहा. आयज तो जमनी विकूंक सोदता म्हण आयकलां. खरसेन बाबाक सांगना, ताणें एक व्हडली प्रॉपर्टी घेतल्या गालमोणाव त्या सायडीक. सरकारान 2.5 crore पयशे म्हणल्यार एक फकत रिटेनिंग वॉल बांदता. 2.5 crore. हे कोणाचे पयशे? तुमचे न्ही आमचे. सरपंच पंचीस सगळ्यांक विचार. टॅक्सीस पळय आमी पे करता ते आमच्या बऱ्यापणाक लागून, आमच्या डेव्हलपमेंटाक लागून. आणि वो सरकार ते पयशे काडटा आनी तुमच्या MLA ची प्रॉपर्टी सेक्युअर करपाक म्हणटा. 2.5 crore they have spent. It's a huge money. पण हांव खरसेन बाबाक सांगता, तुवें कम्युनिटीची टॉपिक काडला ती बरी आहा, पण तुमच्या आमदारा कडेन इतली प्रॉपर्टी आहा न्ही. माय सजेशन इज टेलिंग त्या प्रॉपर्टीचे प्लॉट करून लोकांक दिवून फ्री. आमच्या चिखले गांवांत ताची इल्ली प्रॉपर्टी ना, खबर बसून ना. इतली प्रॉपर्टी की चुकून एक दीस चिखलेच्या इगोर्जेच्या प्रॉपर्टीन आपणाचो बोर्ड लायलो. ते पातीकार सांगपाक लागले, बाबा ती तुजी न्ही, तुजी सायडीची. खबर बसून ना इतली प्रॉपर्टी आहा. सो कमिंग बॅक टू द इश्यूज ऑफ गोवा. आयज इट्स अ व्हेरी क्रिटिकल फेज. लिबरेशनाच्या टायमार आमचे आवय बापायनी वडिलांनी खूप सॅक्रिफायस केले. थोडे लोक मेले, थोडे लोक जेलीन गेले. आंगोला आनी हुंय हुंय लोकांक भडकुलेन घाले. बट तांचे एक सपन आसलें, आमची फुडली पिळगी येवपाची. म्हणजे हांवूय जल्माक येवना, खुबशे आमी जल्माक येवना. तुमी वडिलां तुमी हाडल्यात. म्हाका दिसता तुमी पार्ट घेतले त्या लिबरेशनान. हांव देव बरें करूं म्हणटा. आनी त्यात डॉक्टर तुमकां सांगता,
की आयज आमची रिस्पॉन्सिबिलिटी आयज तर आमी हांगा लिबरेटेड हांव फ्रीडम म्हूण हांव ते त्या होडीराक लागून तुमकां लागून बट हूंय ना हूंय एक दुबाव जाल्लो आहा एंड आय एम कन्विन्स्ड वी आर नॉट लिबरेटेड आयज आमी गुलाम जाल्ले ऑफ ड्रग्स गुलाम ऑफ अनएम्प्लॉयमेंट गुलाम ऑफ मर्डर गुलाम ऑफ रेप्स कितले कितले भाशेचे वायसीस आहा आमकां गुलाम केले ह्या सरकारान आनी म्हाका दिसता वी नीड अ सेकंड लिबरेशन नाल्यार आमची भुरगीं जल्माक येवपाची ती गुलाम जाली केली हे म्हाका दिसता देवान आमकां एक देणे दिला भितर उजो पेटयला तो सगळ्याचे काळजान उजो पडपाक जाय की आमी फुडली पिळगी येवपाची आहा तांकां लिबरेट करपाक जाय वी नीड अ सेकंड लिबरेशन ऑन 7th मे देवान आमकां एक बंदूक दिला तो बंदूक दामपाचो ट्रिगर दामपाचो 7th मे 7 माया दीस हांवें तुमकां सांगलें सुनामी जाल्ली सुनामीन आमी सगळे लोकांक भायर काडलेले वाटावपाक तरी 18,000 लोक मेले 7 तारखेर मायाची सुनामी जावपाक जाय सगळ्या लोकांक भायर काडपाक जाय भुतार ओडपाक जाय आनी वोट मारपाक जाय नॉट फॉर अस बट फॉर द फ्युचर जनरेशन तुम्ही टायम दिलो म्हूण मातसो चड उलयलो मातसो इमोशनल मोसी गोंयकार म्हणटा ते इमोशनल पण हांव तुमकां प्रॉमिस करता आमकां रिस्पॉन्स पळय असो मेवला सावथ गोवन असो आमकां मोग दाखयला नॉर्थ गोंयचो काल हांव रातीक आमचो आदलो खासदार आनी आतां म्हाका दिसता तो जिखून येता एडवोकेट रमाकांत खलप ताजे टीव्हीन देव बरें करूं म्हणलें की सावथाक पळय एक रिव्होल्युशन जालां पिपल्स मुवमेंट पिपल्स वॉर अगेन्स्ट मनी पॉवर तें ही नॉटाक इफेक्ट जावपाक लागला तो लोक फुल्ला ही आनी तो म्हणटा थंय बीजेपी नाका तो आमकां दोनूय बीजेपी येवपाक जाय काबार करच्या पयले एकूच फायनल तुमकां प्रॉमिस दिता फुडलीं 5 वर्सां म्हज्या जिविताची गोंया पासत गोंयकारां पासत आनी फुडले पिळगे पासत हांव डिवोट करतलो देव बरें